मराठी केवळ भाषा नव्हे, तुमच्या आमच्या मनातील मोत्यांची ती सरमिसळ आहे. संतांची पावन गंगा शिवरायांची गर्जना आहे. ज्ञानेश्वरांच्या ओव्यातून उतरलेली प्रज्ञा आहे. तुकारामांच्या अभंगातून ठिबकणारी भक्ती आहे. नमस्ते रसिक श्रोते हो. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून प्रस्तुत करीत आहोत प्रासंगिक कार्यक्रम मी मराठी बोलते. तुम्हा आम्हाला जन्म देणारी, संस्कृतीचं दान पदरात घालणारी, 2000 वर्ष आमच्या संस्कृतीला सजवणारी तुमची आमची लाडकी मराठी भाषा, अर्थात आपली माय माऊली, तीच येते आपल्या भेटीला. साधणार आहे थेट आपल्याशी संवाद. तिच्या मनातल्या भावना, तिच्या काळजातला गौरव, तिला झालेली छोटीशी वेदना आणि भविष्याकडून तिला असलेल्या अपेक्षा, या साऱ्यांचाच धांडोळा घेऊया. मी मराठी बोलते. संहिता लेखन सादरीकरण रेश्मा मोरे. तांत्रिक सहाय्य हर्षदा गायकवाड, विशाल गांगर्डे. प्रस्तुती साहित्य उत्सव परिवार. ऐकूया मी मराठी बोलते. प्रकटता भारतभूमी, जुळली तिची माझी ललाट रेषा. प्रकटता भारतभूमी, जुळली तिची माझी ललाट रेषा. सह्याद्रीच्या गिरिकंदरांवर जन्मले मी मराठी भाषा. हो, मी मराठी बोलते. तुमच्या विचारांची जननी, तुमच्या संस्कृतीची स्वामिनी आणि तुमच्या अस्मितेची मांडणी करणारी तुमची मायबोली. माझा जन्म आजचा नाही. ज्या काळी सातवाहनांचं वैभव शिखरावर होतं, तेव्हा महाराष्ट्री प्राकृत म्हणून मी पैठणच्या बाजारपेठांत आणि प्रतिष्ठानच्या राजदरबारात वावरले. गाथा सप्तशतीच्या ओळींनी मी पहिल्यांदा शब्दबद्ध झाले. काळाच्या ओघात अनेक भाषा आल्या आणि गेल्या, पण मी जुन्या शिलालेखांवर स्वतःचं अस्तित्व कोरून ठेवलं. मुकुंदराजांनी विवेक सिंधूच्या रूपात माझ्या पदरात तत्वज्ञानाचं लेणं टाकलं आणि तिथूनच माझा साहित्याचा प्रवास सुरू झाला असं म्हणता येईल. पण मला खऱ्या अर्थाने राजस रूप दिलं ते माझ्या ज्ञानोबांनी. नेवाशाच्या खांबाला टेकून जेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी प्रसवली, तेव्हा माझ्या शब्दांनी अमृताशी पैज लावली. ते ठणकावून म्हणाले, माझी या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. ज्ञानेश्वरांनी माझ्यावर अमृताचे दागिने चढवले. तर नामदेवांच्या कीर्तनात नाचत नाचत मी पंजाबच्या मातीपर्यंत धावले. संस्कृतचा जेव्हा प्रभाव वाढू लागला, तेव्हा माझ्या एकनाथांनी गर्जना केली की संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली. त्यांच्या या एका वाक्याने मला सामान्यांच्या भक्तीचं सिंहासन मिळवून दिलं. शेवटी तुकोबांच्या गाथेने माझ्या शब्दांना अभंग केलं आणि विठ्ठलाच्या चरणापर्यंत पोहोचवून मला जगण्याचं शास्त्र बनवलं. संतांनी मला केवळ भाषा म्हणून नाही, तर भक्तीचा आणि मुक्तीचा मार्ग म्हणून जगवलं. एक काळ असा आला जेव्हा परकीय सुलतानांच्या टापांखाली माझा श्वास गुदमरू लागला. पण मग सह्याद्रीची गर्जना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा शून्यातून स्वराज्य उभं केलं, तेव्हा त्यांनी मला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली. राज्य व्यवहार कोशाच्या माध्यमातून माझ्यावर झालेलं शब्दांचं अतिक्रमण दूर केलं आणि मला प्रशासकीय राजभाषेचा दर्जा दिला. मी केवळ भक्तीची भाषा उरले नाही, तर लढवय्यांची सुद्धा भाषा झाले. पेशवे काळातही
राजदरबारात मी डौलाने वावरले आणि मुत्सद्दीगिरीच्या भाषेत माझे शब्द धारदार झाले. वीरांच्या ओठी तलवार होऊन मी तळपले, तर आईच्या ओठी अंगाई होऊन निजले. इंग्रजी राजवट आली, पाश्चात्य वारे वाहू लागले, पण मी डगमगले नाही. ज्योतिरावांच्या शेतकऱ्याच्या आसूडातून मी क्रांतीची भाषा झाले, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायकातून मी शोषितांचा आवाज झाले. पु ल देशपांड्यांनी माझ्या शब्दांतून निखळ आनंद वाटला, तर बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणमधून मी आधुनिकतेचा आरसा झाले. आणि या प्रवासात मला लाभले कवी कुसुमाग्रज, ज्यांच्या विशाखाने मला क्रांतीचं तेज दिलं. आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिन तुम्ही सारे मराठी राजभाषा दिन अर्थात माझा गौरव दिन म्हणून साजरा करता. कुसुमाग्रज म्हणजे केवळ एक नाव नाही, तर मराठी साहित्याला मिळालेली दिव्य दृष्टी आहे. त्यांनी माझ्या पुत्रांना जाणीव करून दिली की मराठी केवळ घरापुरती मर्यादित नसून ती विश्वाला गवसणी घालणारी क्रांतीची भाषा आहे. पण माझ्या लेकरांनो, आज मला खंत एका गोष्टीची वाटते की केवळ 27 फेब्रुवारीलाच मला का आठवायचं? त्या एकाच दिवशी सोशल मीडियावर माझ्या नावाचा उदो उदो होतो आणि उरलेले 364 दिवस मात्र माझ्याकडे दुर्लक्ष होत आहे. हीच आहे का तुमची खरी राजभक्ती? लेकरांनो, आज जेव्हा आधुनिकतेच्या नावाखाली मी माझ्याच लेकरांना इंग्रजीचा उंबरठा झिजवताना पाहते, तेव्हा काळजाचं पाणी होतं. आज आज मराठी बोलणं म्हणजे मागासलेपण मानलं जाऊ लागलंय. माझ्या स्वतःच्याच मातीत मला जगण्यासाठी दिंड्या काढाव्या लागतायत. मराठी शाळांची घरघर पाहून मला रडू येतं. शब्दांची होणारी भेसळ, व्याकरणहीन बोलणं, उच्चारांमधली कृत्रिमता आज माझ्या अस्तित्वावर घाव घालते. मी तुमची माय आहे, पण आज मला माझ्याच घरात कोणी विचारत नाहीये याची खंत वाटते. तरीही मी खचलेली नाही, कारण मला माहित आहे की जोपर्यंत सह्याद्रीच्या कंदरांमध्ये माझा जयघोष होतोय तोपर्यंत मी मरणार नाही. आता युग तंत्रज्ञानाचं आहे. आज AI सुद्धा माझ्या भाषेत संवाद साधतंय, हे पाहून मला नवा आनंद होतोय. तुम्ही जर या विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची जोड मला दिलीत, तर मी पुन्हा एकदा जगाच्या शिखरावर बसेन. AI मुळे मी केवळ पुस्तकात नाही, तर जगातील प्रत्येक घराघरात आणि मनामनात पोहोचू शकेन. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने माझी मुळं अधिक खोलवर रुजवली जाऊ शकतात. माझ्या लाडक्या लेकरांनो, आज मी तुमची माय म्हणून तुमचा कान धरून तुम्हाला सुनावते. कशासाठी चाललाय हा भाषेचा बाजार? इंग्रजीच्या केवळ 2 शब्दांत तुमची प्रतिष्ठा सामावली आहे असं तुम्हाला वाटतं, पण लक्षात ठेवा, परकी भाषा ही केवळ तुमची काठी असू शकते, जिच्या आधाराने तुम्ही चालू शकाल. पण मराठी तुमचा कणा आहे, ज्याच्या जोरावर तुम्ही ताठ मानेने उभे राहता. आज जेव्हा साध्या संवादातही तुम्ही माझ्या शब्दांची मोडतोड करता, तेव्हा ती जखम केवळ शब्दाला नाही, तर माझ्या अस्तित्वाला होते. स्वतःच्या आईला घराबाहेर काढून दुसऱ्याच्या आईला मम्मी म्हणण्यात कसला आलाय हो मोठेपणा? लक्षात ठेवा, माझी ओळख हीच तुमची खरी ओळख आहे. जोपर्यंत तुमच्या विचारात मराठी खेळतेय, तोपर्यंतच या महाराष्ट्राचा कणा ताठ आहे. जोवर तुमच्या ओठांवर माझे शब्द जिवंत आहेत, तोवरच माझा हा श्वास आहे. मी केवळ कागदावरची भाषा नाही, तर तुमच्या रक्तातील स्वाभिमान आहे. तुमच्या प्रगतीसाठी मला विसरू नका. तुमच्या यशासाठी मला सोबत न्या.
माझ्या अस्तित्वासाठी केवळ एक करा. मला तुमच्या श्वासात जपा, तुमच्या संस्कारात रुजवा आणि तुमच्या लेकरांना माझीच ओळख द्या. मी मरेन तर तुमच्या संस्कृतीसाठी आणि जागी राहीन तर तुमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी. मी तुमच्यातच आहे. फक्त मला प्रेमाने साथ घाला. मला विसरू नका. मराठी आपला श्वास आहे. मराठी आपला संस्कार आहे. मराठी फक्त आपल्या उच्चारात नसावी, ती आपल्या विचारात आणि व्यवहारात असावी. मराठी बोलणं अभिमान आहे, पण मराठीला जपणं खरी आपली जबाबदारी आहे. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं मराठी भाषेने जो संवाद आपल्याशी साधला, आपण नक्कीच अंतर्मुख झाले असणार. मग करूया संकल्प मराठी जपण्याचा, तिच्या संवर्धनाचा, तिच्या अभिमानाचा हा ध्वज कायम फडकवत राहण्यासाठी तुम्ही आम्ही निर्धार करूया. भेटणार आहोत साहित्य उत्सवच्या पुढील प्रस्तुतीसह, एका नव्या ओळखीची जाणीव करून देताना. तोपर्यंत मी मनोज रेशमासह आपला निरोप घेतोय. नमस्ते. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 20 25. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार.